स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा। स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम नित प्रियम भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम नीत निरंतरता सारथी सार्थ मनोरथ का जो अनिवार्य नहीं थमता सारथी सार्थ मनोरथ का संकल्प अभिजित अभिमतम संकल्प अभिजित अभिमत आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगल नित प्रियम भारत भारत नित प्रियम भारत भारत स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम। जे पण 5 मार्च ते 9 मार्च पर्यंत आपल्या मंगरूळ PMC सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आपण सुरू आहे। आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय योगेशदादा डोमसे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। आत्ताच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री आहेर सर यांनी अध्यक्षपदाची जी सूचना आणली त्या सूचनेसाठी मी PMC जिल्हा परिषद मनाने गहिवरले हे सेवा सदन अतिथींना विनंती की करुणी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे येथील वातावरण करुणी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे येथील वातावरण। म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधकार एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण अंधकार दूर करते। घेतला त्यामध्ये पहिल्या दिवशी माननीय डॉक्टर अर्चना शिरसागर मेळावा आणि त्या मुलींच्या वैयक्तिक अडचणी डॉक्टरांनी समजून घेतल्या। त्यांच्या समवेत रोहिणी शिंदे याही डॉक्टर होत्या। त्यानंतर माननीय डॉक्टर पंकज पालेकर प्राचार्य लॉ कॉलेज ज्यांनी आजपर्यंत 4000 ॲडव्होकेट यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचे प्राचार्य होते शिक्षक होते। त्यांनी संविधान मूलभूत हक्क व कर्तव्य याविषयी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं। त्या दिवशी आपण आपल्या गावातील जे सर्व माजी सरपंच त्या दिवशी संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला। 6 मार्चला माननीय दत्तू राजनोर हे व्याख्याते आहेत। त्यांनी आपल्याला मराठी भाषा संत साहित्य आणि मराठी भाषेची उन्नती कशी झाली याची माहिती सांगितली। त्याचबरोबर आपले शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर प्रताप डोमसे यांनी माझी शाळा माझा अभिमान आणि विद्यार्थ्यांना शालेय शिस्त याविषयी मार्गदर्शन केलं। त्या दिवशी आपण शाळा व्यवस्थापन समितीचे जे 4ही अध्यक्ष आहेत आजपर्यंत झालेले सगळ्या 7 मार्चला कृषीरत्न शिवनाथ बोरसे कृषी भूषण आहेत असे शेती माहिती तंत्रज्ञान व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन केलं आणि महिला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेऊन सर्व महिलांना या ठिकाणी आम्ही सन्मानित केलं। त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी शीतल तावडे मॅडम व्यसनमुक्ती आणि आत्मसंरक्षण याविषयी मार्गदर्शन करणार होत्या। ते आज येणार आहे तर पेपर सुरू असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा पाठवल्या। त्या दिवशी आपण सर्व उपाध्यक्ष या ठिकाणी बोलवले त्यांच्या हस्ते कार्यक्रम पार पाडला आणि आज आपल्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन होते। यांनी या ठिकाणी उपस्थित सर्वांना 11 वाजता जेवणासाठी गोडधोड जेवण या ठिकाणी केलेलं आहे आणि ते स्नेह भोजनाचा आस्वादही आपण सर्वांनी घ्यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे। तर आपण आलात त्याबद्दल टाळ्यांचा गजरा सर्वांनी पुन्हा एकदा योगेश दादांचं आणि आपल्या अध्यक्षांचं आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं।
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय योगेशदादा डोमशे यांचा सन्मान आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आमचे कुटुंब प्रमुख सन्माननीय मोरे सर यांनी करावा आणि सर्व शाळेतील सन्माननीय गोविंदभाऊ निर्गवणे यांचाही सन्मान आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रेवकर मॅडम यांनी करावा आणि नवीन शिक्षिका तुमच्या विनंती करतो. मॅडम चला बोले. येथे उपस्थित असलेले आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माझ्या शिक्षिका लोखंडे मॅडम तसेच त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी अतिशय मेहनतीने आमची गावची शाळा ते सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट असो त्याच्यासाठी जे मेहनत घेतात त्याबद्दल मी गावाच्या वतीने आमच्या सर्व शिक्षकांचे आणि आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे आभार मानतो. तसेच मी आमच्या गावातील शिक्षकांना हे आश्वासित करतो की आपलं माहिती पडलं तसं मी त्या निलेशला सांगितलं तरी पण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर मला सांगा, मी लगेच 2 दिवसात सॉल्व्ह करून देतो. तरी पण अजून पण काही पण होऊन देणार नाही. तुम्हाला जे पण वाटतं आमच्या गावातील विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट कसं होईल, त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याच्यासाठी आमच्या गावाकडून तुम्हाला जे पण पाहिजे ते कधी आम्ही मागे थांबणार नाही. आता मागच्या 6 महिने मी तुम्हाला कोणतीही अडचण येऊन देणार नाही. तुम्हाला जे पाहिजे असेल शाळेसाठी ते आम्ही निश्चितपणे देऊ. तसेच तुम्ही हा जो सांस्कृतिक कार्यक्रम बनवला आणि आमच्या गावातील विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन केलं त्याबद्दल मी गावाच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे नातू आहेत, त्या दिवसानं नातवांचे चोचले पुरवणे हे आमचं सगळ्यांचं शिक्षकांचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आम्ही या बालकांकडे आमचे स्वतःचे नातू म्हणूनच बघत असतो आणि ते तुमच्याकडे जे बोलत नाही ते आमच्याकडे सांगतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून फक्त गाणे म्हणणं, नृत्य करणं हाच उद्देश न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण सांस्कृतिक महोत्सव हा पहिल्यांदाच आयोजित केला आणि त्यासाठी नागरिकांनी मदत केली, आपणही मदत केली. त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. आणि त्या दिवशी भीमरावदादांनी सांगितलं की या ठिकाणी ब्लॉक बसवण्याचं ही टेंडर झालेलं आहे, तेही आपण लवकर पाठपुरावा करावा. आणि त्याचबरोबर आपल्या मुला मुलींच्या शौचालयासाठी जी अडचण आहे ते आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. ते आल्यानंतर त्याची नियोजित जागा करून ते व्यवस्थित बांधकाम कसं होईल याकडे आपण लक्ष द्यावं. आणि आपला जो हातपंप आहे शाळेच्या आवारातला, या हातपंप खोलून येण्यासाठी पंचायत समितीकडे आपण पाठपुरावा करावा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शाळेत एक मोटर आहे ते आम्ही त्या ठिकाणी टाकून घेऊ आणि आपला पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात तो सुटेल. आणि जे नळ कनेक्शन आहेत ते देखील त्याची मागणी आम्ही केलेली आहे. आणि ज्या ज्या सुविधा आपल्या माध्यमातून आपण यापूर्वी दिल्यात, आताही देत आहेत आणि यापुढे देत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या परवानगीने हा आजचा कार्यक्रम आपण सुरू करतो. तर सन्माननीय जे सूत्रसंचालक आहेत त्यांना मी सूचित करतो की त्यांनी यापुढील सूत्र हातात घेऊन आपल्या कार्यक्रमाची सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सांस्कृतिक महोत्सव म्हणजे एखादा समाज,
प्रदेशातील परंपरा, त्या ठिकाणच्या कला, संगीत, नृत्य, वाद्य आणि खाद्य संस्कृती त्यांचा एकत्रितपणे मिलाप या सांस्कृतिक महोत्सवात आपल्याला पाहायला मिळतो. हे सांस्कृतिक महोत्सवामध्ये एकात्मता आणि सांस्कृतिक वारसाचा प्रसार या ठिकाणी होत असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अतिशय उत्तम असं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. तर आजच्या या सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम दिनांचं सांस्कृतिक कला दर्शनाचा या ठिकाणी प्रारंभ होत आहे. दोघांनी मिळून आनंद घ्यावा, दोघांनीही पूर्ण शक्तीने कार्य करावं आणि आपला विकास साधावा. मिळवलेले ज्ञान तेजस्वी सूर्यासारखे असावे. दोघांमध्ये कधीही द्वेष निर्माण न होता गुरु आणि शिष्य जेव्हा एकत्र अभ्यास करतात तेव्हा त्यांनी मिळवलेले ज्ञान केवळ माहिती न राहता ते अतिशय प्रभावशाली होतं. असं हे आपलं शाळेचं ब्रीद वाक्य तेजस्विना वधितमस्तु. बघा, आपण या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम सादर करत आहोत. तर प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पूजनाने, आराध्य दैवताने आपण करत असतो. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात कला, सांस्कृतिक वारसा या ठिकाणी दाखविण्याची स्टेजवर सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. तर प्रथम गणेश वंदना घेऊन येत आहे काव्या आरिंगळे, इयत्ता 7वी. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. आया देखो आया बाबा मोरया. प्राप्त झालेले आहे. यापुढील गीत आहे इयत्ता पहिलीचे. आई मला खेळायला जायचंय, आई मला खेळायला जायचंय. जाऊ दे ना ग. इयत्ता पहिली. जेव्हा काय खेळाले नाही म्हणलं ना. आई जेवढे मी सगळं काम करतो ना तुझी. आज रविवार असते, अभ्यास नाही. येतो मी थोड्या वेळानं. जाऊ दे ना. जा. बोल बोल
गाडीवर मुंबल्याची सर्कस गोल 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 तळगावच्या खोळी गोल 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 ट्रकवर चक्कर मारायची दूर 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 कागदाचे विमान उडते भूर 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 आई मला खेळायला जायचे जाऊ दे डबा नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे ना माझा सगळा अभ्यास झाला जाऊ दे ना मी तुझं सगळं काम ऐकतो जाऊ दे ना कोंबडीचे घर उघडायचं पिलाच्या बागेत टाकायचं तुई 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 एक चलो करायचं सकाळचं अंघोळ करायचं पटापट शाळेला जायचं टप टप पडते बुई अरे गाठ कॉमिक्सची मज्जा लय 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 कच्च्या जांबा बोरांची गोडी लय 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 सावनाचे रंगीत रंगीत कुब्बे उडवू लय 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 दगडची माती फेरायला पोट जमाव झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा चल मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना तेरी चिकनी बालों पे सबल की फसल उगाना अरे रे रे अबे चल बेटा शुरू हो जा एक स्टेज शो या ठिकाणी होत आहे. हम सब एक है विविधता में एकता. इयत्ता 6वी आणि 7वी. थेट दिल्लीच्या गरिबाच्या काळजात सुद्धा थरथरलं पाहिजे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. Sisters and brothers of America, I'm proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance.
पिछले रक्षाबंधन पे भी नहीं थे आप। मेरी प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए। अल्ले अल्ले अल्ले, मेरी प्यारी गुड़िया। हेलो हेलो कैप्टन, आपकी छुट्टी रद्द की गई है। आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा। यस सर, जय हिंद। सर पे ये केसरी रंग सजाया है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सा दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे नस नस में तेरा इश्क बहे फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के खून कहे तेरी मिट्टी में दिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका धन्यवाद. या गीतासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय दादा ढगे यांनी 201 रुपये दिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. तसेच आपला आजचा जो सांस्कृतिक महोत्सवाचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय, या प्रत्येक गीतासाठी ज्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे असे विशाल सर यांना श्री योगेश भाऊ डोंगसे यांच्याकडनं 501 रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. झालं या आर्मी सॉंगसाठी देणेवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख मॅडम यांच्याकडनं कुठेतरी स्पर्धा लागावी यासाठी जिल्हा परिषद नाशिक या अंतर्गत तसेच प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष चषक स्पर्धा घेतल्या जातात आणि ह्या स्पर्धा शाळा, केंद्र, बीट, तालुका आणि त्यानंतर जिल्ह्यावर अशा एक स्टेप्सने पुढे सरकत चालतात आणि विजयी विद्यार्थी शाळेपासून तर जिल्हा स्तरापर्यंत आपलं कलागुण वगैरे दाखवत असतात. तर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये चांदवड तालुका स्तरावर
यांनी आपल्या शाळेतील जवळपास तब्बल 25 विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावरती नैपुण्य प्राप्त केलेलं होतं. मंगरूळच्या विद्या मंदिरामध्ये आगमन होत आहे. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. Let's go. या महोत्सवाला सुवर्ण क्षण लाभला आहे. आपल्या येण्याने या सभेला या महोत्सवाला सुवर्ण क्षण लाभला आहे. आज आपल्या सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमासाठी बडबडे सावधान कार्तिकी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुख सन्माननीय गट शिक्षण अधिकारी शीतलजी तावडे मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले आपल्या पंचायत समितीचे गेल्या 30 वर्षापासून आमच्या शिक्षकांचे आणि शिक्षण विभागाचे प्रश्न सोडवणारे आमचे सन्माननीय मित्र सुनीलजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले. तर सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक शाळा मंगरूळ, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. रेलकर मॅडमचा सन्माननीय रेलकर मॅडम आणि आपल्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद भाऊ यांनी करावा आणि मॅडमांनी आमच्या ठिकाणी सन्मान स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. आपली तालुक्याची धुरा सांभाळणाऱ्या सन्माननीय गट शिक्षण अधिकारी बोरगडे सर, ही बघा, सन्माननीय वर्ग आणि आम्हालाही संबोधित करावं आणि आपले आशीर्वाद रूपी मनोगत व्यक्त करावं अशी मी मॅडमांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. माझे बालगोपाळ, छोटे छोटे विद्यार्थी तसेच समस्त विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. छान तुम्ही नृत्य करत आहात. मला सर व्हिडिओ पाठवतात. जरी मला प्रत्यक्ष इथे उपस्थित राहणं शक्य नसेल तरी देखील तुमचे सर्व डान्सेस मी बघत असते आणि सर्वजण खरोखर उत्तम डान्स करत आहेत. आपल्या अंगातले कलागुण दाखवण्याचा तुम्हाला एक मंच या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचं सोनं करून घ्या. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, SMC समिती तसेच गावातले सर्व पदाधिकारी, मान्यवर मंडळी, उपस्थित सर्वजण, या शाळेत मी जेव्हा सारखं मला येणं होत नाही, परंतु आज मी वेळ काढून आलेली आहे. आजही थोडा वेळ आहे तरी देखील धावती भेट का होईना
तुम्हाला भेटल्याशिवाय माझं पाऊल पुढे जात नव्हते. आज 10वी 12वी दोन्ही पेपर आहे, तरी देखील मला इथे यायचंच होतं हे मी सरांना आधीच सांगितलं होतं. फक्त वेळेच्या अभावी जास्त वेळ मला या ठिकाणी उपस्थित राहणे शक्य नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. सर्व शिक्षक वृंदांनी, शाळेचे मुख्याध्यापक, आहेर सर अतिशय छान मेहनत घेऊन आपल्या शाळेचं नावलौकिक करत आहात, शाळेचा विकास करत आहात. SMC समिती शाळेच्या प्रशासकीय कामकाजाकडे लक्ष देत आहे आणि हे पाहून खरोखर माझ्या प्रशासकीय यंत्रणेला एक मोलाचा हातभार आपल्या सर्वांचा लाभलेला आहे. असंच मला उत्तरोत्तर आपलं सहकार्य लाभत राहील आणि आपण आपल्या मंगरूळ शाळेचा विकास करत राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि वेळेच्या कमतरतेमुळे माझे 2 शब्द मी इथे संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम मोठ्या कार्यक्रमाला तयार करा. धन्यवाद मॅडम. आपल्या मार्गदर्शनाखाली आमचा हा कार्यक्रम, आपला सांस्कृतिक महोत्सव आपल्या मार्गदर्शनासाठी खाली प्रथमच भरवण्याचा प्रयत्न केलात. यापूर्वी बोळेगाव चिंचवे या ठिकाणी आम्ही घेतला होता, परंतु आता चांदोडमध्ये हा आम्ही मंगरूळ शाळेत प्रथमच घेत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये ज्या त्रुटी राहतील त्या आम्ही पुढील वर्षी निश्चितच दुरुस्त करू आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आमच्या मंगरूळ शाळेचं नाव निश्चितच तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात नव्हे संपूर्ण देशात नेण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि गाव विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिक्षक वृंद करत राहू अशी आपणास ग्वाही देतो आणि यापुढील ही सूत्रसंचालन देतो. आणि आपण परीक्षा एवढं महत्त्वाचं काम असूनही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व गावाच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो आणि आपल्यासाठी आमचे विद्यार्थी एक चिमुकले गीत सादर करतील, तेवढं बघावं अशी आपणास विनंती. सादर करताय.
मध्ये सर्वांनी मॅडमांचे आभार व्यक्त करायचे. यानंतर आत्ताचे गीत अतिशय कार्यक्रमामध्ये आम्ही इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांकडून आपण अभिनंदन स्वीकार. कावडे मॅडम झकास, मंगरूळ PM3 ठाकरे सर. यानंतर इयत्ता दुसरीची सौम्या अहिरे या ठिकाणी सखू तुझ्या कपाळी लाल लाल कुकू हे गीत हा नृत्यविष्कार या ठिकाणी सादर करते. सौम्या इयत्ता दुसरी. ते भी आराम मा तू म्हणे सखून पाहिले लाल लाल पाहिले लाल लाल जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. आला उभराया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले
आणि 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे मार्ग भीमराया जे गाणं आहे त्या विद्यार्थ्यांनी हजर राहायचंय, रेडी राहायचंय. परत करा बोल. कन्हैया
त्याच्याचमध्ये बघा, केंद्र शासनाच्या नव्याने सुरू झालेल्या बिल्ड ऑन प्रकल्पामध्ये जिल्ह्यातून एकमेव आपल्या शाळेला संधी प्राप्त झाली आहे. आपल्या शाळेने 5 प्रकल्प तयार केलेत व त्याचे प्रेझेंटेशन सुद्धा केलेले आहे. मॅजिक क्रीम, जी क्रीम सर्व चेहऱ्यावरील हातापायांवरील सर्वच आजारांवर म्हणा किंवा चेहरा तुकतुकीत करण्यासाठी, ब्राईटनेस वाढवण्यासाठी ऑल इन वन अशी मॅजिक क्रीम पण बनवलेली होती. त्यानंतर एक ॲटो गॅस बंद चुल्हा हाही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बिल्डाथॉन स्पर्धेमध्ये घेतलेला होता. आता आपल्यासमोर स्टेजवर इयत्ता 3चे चिमुकले कोळी नृत्य सादर करतायत. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्ग करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी रे हो कोणे गावी रे हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी रे हो नखा भरी नेशनका नील सागरी दुनियेची सफर देशील का. माझे काळजाने भरली रलास तुझे नजरेच्या झाल्यामध्ये काली जगतल आज. गोव्याच्या किनाऱ्यावर नखा भरी नेशील का. गोव्याच्या किनाऱ्यावर नखा बेगेल नेशील ना. माझ्या नावानं बनलाय बंगला पुरा कोलीवारा आज झिंगला. 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 या पोराची तराई भारी कसं झिंगलाय भर दुपारी. धड मिशी धियाला फटना मला छेडतय गावाच्या पोरे. आज झिंगला माझ्या नावानं बंगला.
केलेलं हे गीत आहे कोळी नृत्य. मुझको थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. मुझको थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के. और रजनी ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप करके दिखाना पड़ेगा. डिस्को में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लुंगी को उठाना पड़ेगा, स्टेप करके दिखाना पड़ेगा. और रजनी से नहीं डरेगा, जिसको जो भी है करना वो कर लो. इधर ही मैं हूँ खड़ा पकड़ लो, घर पे जाके तुम गूगल कर लो, मेरे बारे में विकिपीडिया पे पढ़ लो. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसे रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी शिवानी नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी शिवानी बातें करे जो हर. पुष्पा 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 पुष्पा. दाढ़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले, कांधे को उठा के चले कहीं न कोई बल्ले. आसमां से तो बड़ा ऊंचा तेरा कद है, इतनी गहराई तेरी सागर की क्या है. जैसे कांपती रहती है ऐसे दूर हो तो कैसे जीतेगा.
समोरसाठी घ्यायचे होते पण नको आता आपला वेळ जरा कमी पडतोय. धन्यवाद.